गाईस फायनली मी पोहोचलेलो आहे आईच्या मंदिराच्या इथं. तर माझं एक स्वप्न होतं की मी पहिला ब्लॉग म्हणजे आईच्या मंदिराच्या इथं काढेल. तर माझा स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तर कारण भाऊ तुला कसं वाटतं आपण खूप भारी वाटतं आज. आणि खरंच पब्लिकचा जबरदस्त प्रेम आईच्या पालखीला आल्या. आज मला असं वाटतं की आई मला पावली खरोखर. आम्हाला मी जरा तू बोल काय बोलायचं तुला. तुला भेटल्याबद्दल मला खूप शांतता भेटला. अरे तू इथे किती सर वेट केला पब्लिकसाठी ते सांग. माझ्या जवळ फोटो काढा. त्या जाऊ दे तू आता मोबाईल आमच्या बद्दल सांग दर पटापट या पटापट तर बोला तुम्ही बोला पटापट बोला. तर असंच आमच्या सॅमिनाला सपोर्ट करत राहा. गाईज आपल्याला पत्रा पाटील भेटलाय. तर तुला कसं वाटतं? गाईज एव्हरीवन भाऊ आपल्या एकविरीला आलाय. भाई सगळे फॉलो करा, लाईक करा आणि इंस्टाग्रामला सबस्क्राईब करा. सगळे शेअर करा. सिंगल पोरी मला मेसेज करायला मग करा. सिंगल तर हाय गाईज आज मी चाललो आहे एकविरीला. तर माझा हा पहिलाच ब्लॉग आहे. तर थोडासा तुमचा सपोर्ट असून द्या. तर मी आता एका मित्राला कॉल केला, तो आलेला आहे. आता दुसरा मित्र आहे तर त्याला पण घ्यायला जायचं आहे. तर तिथं भेटूया. तर लईच घाईत चाललो आहे. आता ट्रेन पण लवकरच आहे. जरा ट्रेनचा पण टाइम होत चालला आणि प्लस तो लकी पण कुठे आहे? काय त्याला पण शोधायला लागला. फोन पण नाही उचलला. त्यांच्या कशी मित्र आहेत काय माहिती माझे. आम्ही पोचले स्टेशनला. तर माझा मित्र येतोय, त्याला फोन केला. तो बोलतो थांबा तुम्ही स्टेशनला, मी येतोच. आता बघू येतोय कधी. ट्रेनचा अजून टाईम झालाय, तो येत नाही काय करू. तर आता माझा मित्र आलेला आहे. तर तुमचं स्वागत आहे. हाय गाईज. तर तुला कसं वाटतं आपण एकविरीला चाललोय? एकदम प्राऊड फील होतं एकविरीला चाललोय. तर खूप दिवसांनी इच्छा होती जायची, आज चाललोय फायनली. तर गाईज आता ट्रेन आलेली आहे. आता आम्ही जातो ट्रेनमध्ये बघू. दाखवतो तुम्हाला. हो. भरपूर मजा येते. आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे. मी कर्जतला पोहोचलो आहे. आता दुसरी ट्रेन पकडत. ट्रेन तर लागले कर्जतला पोहोचून. किती भारी नशीब असतील आमचे. ट्रेन पण लागलेली आहे. तर बघू शकता तुम्ही ट्रेन. तर ट्रेन तर लागले. तिकीट नव्हता काढला. आता आम्ही धावतोय तिकीट काढायला. आता पासनच धावतोय तिकीट काढायला. बघू आता ट्रेन भेटते का, तिकीट पण भेटतो का नाही. आहेत का पैसे देऊ? आहेत का पैसे देऊ? कशा उड्या मारायला लागतात बाबा. ये नाही तर नको येऊ. चाललो आम्ही. तुझ्या बापाची ट्रेन आहे का? साधा तिकीट काढला आणि एसी मध्ये बसतोय. चल एवढा फिरून आलो तरी का अजून ट्रेन काय निघायचं नाव नाही घेत. ट्रेन निघलेली आहे. तर आता आम्ही जाऊ. आता जरा मनाला शांतता वाटली. ट्रेन पण निघली, तिकीट पण भेटला, सगळा टायमाला भेटला. तर बाबाची ट्रेन आहे का? अच्छा ठीक है. आम्ही पोचलेले लोणावळा. तर आता आम्ही जाईल एकविरा. आता इथून रिक्षा पकडल. आता इथून चालत जाईल. तिथं पुढं रिक्षा पकडायला जाईल.
मी काय लांब काय सांग सवाल करेन आपला काम बनता बाहेर मी रिक्षात बसत आहे. रिक्षात बसलो जरा बरा वाटतंय. रिक्षा एवढी भरली तरी काय मामा काय ऐकत नाही. डोक्यावर बसवतो वाटतो. एवढी भरली निघला बाबा मामा निघला. एवढा वेळ थांबला. 1 तास झाला. 1 तास झाला. लय वाईटावलं फार वाईटावलं. कंटाळलं आयुष्यालाच कंटाळलं. कंटाळा आला वाईट लागला रे जीवाचा कंटाळा लागला आता देतो ना. अरे बाबा अर्धत जायचे ना. पुरीला पोचले तर आता इथं एकविरा ढाब्यामध्ये बसलेले. तर आता पहिलीच स्टोक तर बघूया. भावाचा चायनीज आलेला आहे. जेवण चायनीज आलेलं आहे. आपण जे मागवलं आहे बुर्जी पाव. पिना अलगत पिना उद्या निश्चित ठोकच टाकले. माझी पण आले आता मी पण खातो. खाऊन तर झालाय. तुझा पोट भरला का? तुझा भरला का रे? भरला असेल याचा. अरे जायला एवढा जेवतो याचा पोट भरला असेल. बात तो सही है. आता आम्ही चायनीज खाल्ला. तुम्ही तर मगाशी व्हिडिओ मध्ये बघितला. तर भावाला तिथं फ्रीमध्ये वडेपाव होते. हे पण नाही सोडले. 2-2 घेतले भावाने. एक सोडून दोन वडा एवढा माणूस एवढा तुम्हाला मगाशीच तो बोलायला का नाही योचा पोट भरणार आहे का? मी बोललो ना नाही ना. एवढा लागतो खायला. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? चालून व्हायचा एवढी गर्दी आहे ना. लई गर्दी आहे बा. पायथ्याशी. तर आता खूप गर्दी आहे. पाय लय दुखलेत. सॅमी कालन भाऊ तुला कसं वाटतं आपण
इथं मला आल्याबद्दल खूप भारी वाटतं आज आणि खरंच पब्लिकचा जबरदस्त प्रेम आहे आईच्या पालखीला आल्या. आज मला असं वाटतं की आई मला पावली खरोखर. आम्हाला बी तू बोल काय बोलायचं तुला तू विचारू शकतो. तुला भेटल्याबद्दल मला मनाला खूप शांतता भेटला. तुम्ही अरे तू इथे किती जर वेट केला पब्लिकसाठी ते सांग. माझी तुला फोटो काढायची त्या जाऊ दे तू आता मोबाईल आमच्या बद्दल सांग दर पटापट लिहा पटापट तर बोला बोला आता तुम्ही. बोला पटापट बोला तर असंच आमच्या सॅमिनाला सपोर्ट करत राहा. गर्दी बघू शकता. ए रोनित यांच्या यांच्या फायनली मी पोचलेलो आहे आईच्या मंदिराच्या इथं. तर माझं एक स्वप्न होतं की मी पहिला ब्लॉग म्हणजे आईच्या मंदिराच्या इथं काढेल. तर माझा स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तर खूपच गर्दी आहे, लय जमलेलो आहे. तर मला बोलायला पण नीट जमत नाही. तर पाणी पण खूप ताण लागलेली आहे. तर बघू शकता तुम्ही गर्दी पण खूप फार आहे. गाईज आपल्याला पत्रा पाटील भेटलाय. तुला कसं वाटतं? गाईज एव्हरीवन भाऊ आपल्या एकविरीला आलाय. भाई सगळे फॉलो करा, लाईक करा आणि इंस्टाग्रामला सबस्क्राईब करा, सगळे शेअर करा. सिंगल पोरी मला मेसेज करायला पण करा. पावली वडवलीचे
काय आता आम्ही स्टेशनला पोचलेलो आहे. तर खूप कंटाळा आलेला आहे. तर अवतार पण बघू शकता तुम्ही. तर कसं झालेलं आहे, जो खूप चालून पाय फुल आंबलेत. सगळे चेमटलेले आहेत, सगळ्यांचे अवतार डायरेक्ट पुढे झालेले आहेत. काय करू आणि काय नाही असं वाटतं का कुठं जाऊ आणि कुठं झोपू. पाऊल ठेवायची हिंमतच नाही राहिली. एवढा कंटाळा आला कारण की खूप नाचलो आणि खूप चाललो पण. आता एवढी मेहनत केली, थोडा तरी सपोर्ट करा मला. आणि टाइम पण परफेक्ट लागो. आणि टाईम पण दाखवतो तुम्हाला. आता मी परफेक्ट कितीला आलो स्टेशनला, 4:40 झालेले आहेत कम्प्लीट. 4:40 झालेले आहेत. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगला. जर सपोर्ट केला तर नक्कीच लवकर ब्लॉग चालू ठेवल मी. तर बघतो आणि अजून मोठे ब्लॉग येत राहतील आमचे. हे तर छोटेच आहेत. तर हा माझा फर्स्ट ब्लॉग होता. तर मी भेटूया आपण पुढच्या ब्लॉगला.